तर अमरावती जिल्हा रुग्णालयाचं फायर ऑडिट झालेलं नाही असा दावा आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय। तर टक्केवारी घेऊन दुय्यम दर्जाच्या वस्तूंचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस नेते सुनील देशमुखांनी केलेला आहे। पाहूयात। महाविकास आघाडीच्या काळात एवढी मोठी भली बिल्डिंग त्या ठिकाणी आम्ही पालकमंत्री असताना मंजुरात झालेली होती। त्याचं राजकारण क्रेडिटचं, पण इथं फायर ऑडिट होतंय की नाही याचा एवढा धाक पण नाही या लोकांचा की फायर ऑडिट होतंय की नाही आहे। कोणाचं काम असतं, जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्या लेकरं ज्यांचे दगावले पैसा कम्पेन्सेट करू शकत नाही, ठीक आहे, पण जे दगावले त्यांना रिस्पेक्टफुली कम्पेन्सेशन दिला गेलं पाहिजे। जो दोषी आहे, मग व्हेंटिलेटर सप्लायर दोषी आहे का, की फायर ऑडिट झालं नाही ते कोण अधिकारी आहे। मला कळलं की 2 परिचारिकांनी 6-7 पोरं वाचवली, ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला, नाही तर त्यांनाच कराल सस्पेंड। जे जबाबदार आहे त्यांना सस्पेंड करा। 56% कमिशन वालं सरकार या ठिकाणी आहे आणि हे सरकार बेजबाबदार आहे असं ठामपणे मी सांगते। पुरेपूर अनास्था आणि दुय्यम दर्जाचे इक्विपमेंट्स या सगळ्या गोष्टी याच्यासाठी कारणीभूत आहे। आणि जसं यशोमतीताईंनी सांगितलं तसं टक्केवारी घेऊन हे सगळ्या दुय्यम दर्जाच्या वस्तू इथे लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी येथे आणून टाकलेल्या आहेत। याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। कारवाई झाल्यानंतर जे दोषी असतील त्या दोषीवर कारवाई होणार आणि मुलांच्या आई वडिलांना 10-10 लाख रुपये कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जिथे ते शिफ्ट करून राहिलेत तिथे पैसे मागून राहिले। आता ते पैशांचा जो पैसे असते ते डफरीमध्ये भरती झालेच नसते।